का मोदींची सभा इथे लावली, मोदींची गॅरंटी दिली जाते, मोदींपर्यंत कोण पोहोचू शकतो का आपण? मोदींनी सांगितलं होतं 15 लाख रुपये देतो, 15 लाख रुपये आले का आपल्याला, 2 कोटी नोकऱ्या देतो, आल्या का आपल्याकडे? आणि हा खासदारांनी स्वतःचं कर्तृत्वच काही नसल्यामुळे ते मोदींच्या नावाने मत मागतात, मोदींच्या चर्चेच्या मागे. त्यांच्याकडे मुद्दा काय खासदारांकडे का मी हा काम केलं का हे काम केलं? अगदी आम्ही जाहीरपणे बोलत असतो 10-10 लाखाची कामंही खासदारांच्या माणसांकडून, तालुका अध्यक्षांकडून 6-6% विकली जातात. त्यांना फक्त पैसे कमावण्या व्यतिरिक्त कधी दिसले नाही. या कल्याणमध्ये गुढीपाडवा आणि दिवाळी पहाट व्यतिरिक्त कधी ते आलेलेच नाहीत. दुसरा उमेदवार आहे बाळ्या मामा, त्याला तर मी पुरस्कार द्यायला लावणार राष्ट्रीय का सर्वात जास्त पक्ष बदलणारा उमेदवार. त्यांचे अध्यक्ष आहेत शरद पवारजी. शरद पवारजींनी बारामती डेव्हलप केलं किंवा मोदींनी गुजरात डेव्हलप केलं, परंतु या भिवंडी लोकसभेची काय परिस्थिती? लाखो लोकांना रोजगार नाही आहे, बिल्डिंग वाढतात, लोक राहायला येतात मुंबईहून इथे, लोकलचा प्रचंड त्रास आहे, ट्रॅफिक कल्याण स्टेशनची एवढी भयानक आहे. अगदी कर्जत कसारा एकही लोकल न वाढली आणि लाखो लोक प्रत्येक शहरामध्ये दरवर्षी वाढत आहेत. कशा परिस्थितीमध्ये आमचा माणूस जगतो? एकही एज्युकेशन हब नाही, IT पार्क नाही, इतकंच नाही तर मेडिकल कॉलेजही आणलेलं नाही. त्यामुळे विकास कसला केलेला आहे?